नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या निराधार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी, चांगली बातमी आलेली आहे. पाहू शकता, निराधार बांधवांना जो फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता मिळणार होता याबाबतच्या अपडेट आपण गेल्या 4 ते 5 दिवसापासून देत आहे. तर याबाबत पाहू शकता, महत्वाची अशी अपडेट म्हणजे आपण सांगत होतो की निधीची कमतरता आहे, निधी अपूर्ण आहे. मात्र याबाबत चांगली अपडेट शासनाकडून आलेली आहे. या अंतर्गत निधीची पूर्तता ही पूर्ण झाली असून लवकरच पीबीटी पोर्टलद्वारे उद्यापासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता, पेन्शन जमा होणार आहे. अशा पद्धतीची माहिती अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. तर याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात की हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. त्याचबरोबर निराधार बांधवांसाठी अजून एक अत्यंत महत्वाची अशी अपडेट आहे. शिबिरे जी आहेत तालुका स्तरावर राबवली जाणार आहेत. याबाबतचं परिपत्रक जाहीर झालंय, ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तर सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा जर नवीन असाल, तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल मराठी बिग गाईड युट्यूब चॅनल, तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे ज्या काही महत्वाच्या अपडेट असतील तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. महत्वाची जी अपडेट आहे आलेली आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी. यामध्ये कोणकोणते लाभार्थी आहेत सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा सांगतो, जे नवीन असतील त्यांच्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते लाभार्थी असतात पात्र. तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना हे दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींसारख्या लाभार्थ्यांसाठी आहे. आता ही योजना आर्थिक मदत देते, जे आता डीबीटी आधारची बेनिफिट असतं, म्हणजे आधार लिंक तुमच्या बँक खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दिले जातात, ज्यामुळे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात. ही गोष्ट बहुतांश लाभार्थ्यांना माहिती आहे. आता महत्वाचं म्हणजे व्हिडिओमधील जी माहिती आहे खूपच महत्वाची आहे. आणि कारण पाहू शकता, अनेकदा तांत्रिक अडचणी असतात लाभार्थ्यांच्या, त्यामुळे त्यांचा पेन्शनचा हप्ता हा जमा होत नाही. डीबीटी प्रक्रियेसाठी आधार कार्डची 100% आवश्यकता असते. तर काही लाभार्थी असतात, निराधार बांधव असतात, त्यांचा आधार कार्डचा काहीतरी समस्या असते. आधार कार्ड त्यांचे म्हणजे नावामध्ये चूक असतात, तर अशा काही समस्या असतात. त्या कारणामुळे त्यांची डीबीटी ऍक्टिव्ह नसते किंवा त्यांची केवायसी पूर्ण झालेली नसते. तर पूर्वी या अगोदर 1 वर्ष अगोदर पैसे जे आहे थेट बँकेत जमा होत असत, पण आता डीबीटी सुरू झाल्यानंतर ना आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. कारण आधार कार्डची लिंक असलेल्या बँक खात्यामध्येच तुमचं हप्ता जो आहे अनुदान जमा होतं. फेब्रुवारी महिन्यासाठीच्या हप्त्याची कशी प्रोसेस आहे हे व्हिडिओ शेवटी आपण जाणून घेणार आहोत, कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. त्यापूर्वी एक अत्यंत महत्वाची अशी जी अपडेट आहे ती म्हणजे नवीन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे शासनामार्फत. हे परिपत्रक आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी महाराष्ट्रात म्हणजे त्या परिपत्रकाचा जो मुद्दा आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक लाभार्थ्यांकडे आधार कार्ड आहे, पण केवायसी, ओटीपी व्हेरिफिकेशन किंवा बँक मॅपिंग सारख्या अपडेट्समुळे हे पैसे अडकून राहतात, लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीत. आणि ही अडचण सोडवणं बहुतांश निराधार बांधवांना, जे कमी शिक्षित असतील त्यांच्यासाठी खूप कठीण जातं. त्यांना निराधार असल्यामुळे त्यांच्यासाठी दुसरी कोणती जी आहे त्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांना खूप अडचण जातात. ही अडचण सोडवली नाही तर लाभार्थी जे आहेत, जे महत्वाचे निराधार बांधव असतील, ते लाभार्थी पेन्शनच्या हप्त्यापासून वंचित राहतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायोमेट्रिकची समस्या असते. अशा असलेल्या लाभार्थ्यांची स्थिती काय आहे, तर काही लाभार्थ्यांना हाताच्या ठसे असतात, फिंगरप्रिंट्स त्यांची येत नाहीत, म्हणजे त्यांचा अपंग असतील, दिव्यांग असतील त्यांच्यासाठी ही अडचण असते. किंवा डोळ्यांचे स्कॅन, आयरिस स्कॅन जे आहे हे होत नाही, त्यामुळे त्यांचा आधार कार्ड जे आहे अपडेट होत नाही आणि बँक लिंकिंग त्यामुळे शक्य होत नाही. यापूर्वी जे पैसे जमा होत होते टीम्स प्रणाली, तुम्हाला माहित असेल 1 वर्ष अगोदर टीम्स प्रणाली होती, त्यामुळे जो काही बँक अकाउंट असेल आधार कार्डची गरज नव्हती. जो काही बँक अकाउंट असेल त्या बँक खात्यावर हे पैसे जमा होत होते. मात्र आताची नवीन प्रोसेस झाली, यामध्ये बँक लिंकिंग, आधार कार्डला बँक जो आहे हा लिंक असणं आवश्यक असतं. आणि काही लाभार्थी असतात दिव्यांग लाभार्थी, त्यांचा फिंगरप्रिंटचा प्रॉब्लेम असेल, समस्या असेल,
आय स्कॅन, डोळ्याची समस्या असेल तर त्यामुळे त्यांचं बँक लिंकिंग हे पूर्ण होत नाही आणि त्यामुळे ते योजनेपासून पूर्णपणे वंचित राहतात. त्यांना लाभ मिळत आहेत म्हणजे समाजातील जे सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत ज्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ पोचला पाहिजे तेच या योजनेपासून या डीबीटी प्रोसेसमुळे, आधार कार्ड, आधार बँक लिंक प्रोसेसमुळे अडकून राहतात, त्यांना लाभ मिळत नाही. असे लाभार्थी आधार कार्ड काढू शकत नाहीत किंवा अपडेट सुद्धा करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांची डीबीटी प्रक्रिया होत नाही आणि परिणाम सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जो हप्ता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. यावरच एक परिपत्रक राज्य शासनानं काढलेलं आहे. राज्य शासनाचा जो उपाय आहे राज्य सरकारचा, तालुका स्तरावर शिबिर यासाठी घेण्यात येणार आहेत. प्रत्येक तहसील, प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत, प्रत्येक तहसील अंतर्गत परिपत्रक हे पाठवण्यात आलं असून तुम्ही त्याची चौकशी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये करू शकता की शिबिर कधीपर्यंत आयोजित केली जातील. जर अजूनपर्यंत शिबिरं आयोजित केली नसतील तर तुम्ही त्यांना निवेदन द्या, परिपत्रक द्या. तुमचे जे जिल्ह्यामधील, तहसीलमधील, तालुक्यामधील जे सगळे दिव्यांग बांधव असतील, निराधार बांधव असतील त्यांनी एकत्रितपणे शिबिर राबवण्यासाठी पुढाकार घ्या. आणि या समस्येवर काय म्हटलंय, राज्य सरकारने महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात शिबिर आयोजित करण्याचे आदेश हे देण्यात आले आहेत राज्य शासनाकडून. आणि या शिबिरांमधून प्रशासन, कलेक्टर कार्यालयाद्वारे लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट असेल, केवायसी आणि बँक लिंकिंग पूर्ण केले जाऊ शकतं. ही शिबिरं अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. ज्यांना हप्ता मिळत नाही, ज्याचं कारण आहे त्यांचं आधारमध्ये समस्या आहेत, केवायसी बँक लिंकिंग पूर्ण नाही, त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाची अपडेट आहे. तुमच्यासाठी शिबिरं ही आयोजित करण्यात येत आहेत तहसील कार्यालयाअंतर्गत. तुम्ही चौकशी करू शकता जर अजून सुद्धा आली नसेल तर, कारण प्रत्येक कार्यालयासाठी, प्रत्येक जिल्ह्यासाठी, प्रत्येक तालुक्यासाठी या पद्धतीचं परिपत्रक हे जारी करण्यात आलं आहे. या शिबिरातही बायोमेट्रिक काम करत नसल्यास विशेष फॉर्म सुद्धा भरून घेतला जातो, त्यामुळे अनुदान सुरळीत राहतं. खूपच महत्त्वाचं, पाहू शकता तुमचं बायोमेट्रिक पूर्ण नाहीये, बायोमेट्रिक मध्ये काहीतरी अडचण येते आणि या कारणामुळे लाभार्थ्यांना जर हप्ता मिळत नसेल आणि त्यांचा जर अडचण असेल म्हणजे दिव्यांग लाभार्थी असेल त्याचं बायोमेट्रिक होऊ शकत नाही, अशा वेळेला काय केलं जाऊ शकतं, त्यासाठी विशेष फॉर्म जो आहे या शिबिराअंतर्गत भरून घेतला जातो, ज्यामुळे त्यांचा लाभ जो आहे त्यांना सुरळीत मिळतो. हे खूपच महत्त्वाचं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांचे निर्देश आणि पत्रव्यवहार हा झालेला आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या तहसील कार्यालयामध्ये अशा पद्धतीची पत्रकं पाठवलेली आहेत शिबिर आयोजनासाठीच. तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये चौकशी करू शकता शिबिर आयोजित कधीपर्यंत केलं जाऊ शकतं आणि शिबिर आयोजनासाठीची सगळी माहिती त्या ठिकाणी घेतली जाऊ शकते. तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाने तालुक्यांना हे पत्र पाठवले आहे, ज्यात शिबिर आयोजन, फॉर्म भरणे आणि त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यासाठी सांगितलेलं आहे. हे तालुक्याचं नमुना पत्र एक ठिकाणी तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करतो, एक आलेलं आहे. तुम्ही तहसील कार्यालयामध्ये किंवा तुमचं व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या ठिकाणी सुद्धा चेक करू शकता, ते उपलब्ध झालं असेल. शिबिर आयोजित करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये परिपत्रकं ही आलेली आहेत. सर्व जिल्ह्यांसाठी, सर्व तालुक्यांसाठी ही लागू आहेत. जर तुमच्या तालुक्यात हे पत्र प्रसिद्ध झाले नसेल तर तहसील कार्यालयात तुम्ही चौकशी करू शकता की कधीपर्यंत तुम्ही जे शिबिर आहे यासाठीच आयोजित करणार आहात. त्यासाठी प्रश्न आहे, जर समजा तुम्हाला चौकशी केल्यानंतर सांगितलं की अजूनपर्यंत परिपत्रक नाही, शिबिर नसल्यास तुम्ही काय करू शकता. जर तालुक्यामध्ये शिबिर नसेल तर तहसीलदारांना तुम्ही भेटू शकता, तुमचं निवेदन देऊ शकता. सगळे एकत्रित तुमचे जे निराधार बांधव असतील तहसील तालुक्याअंतर्गत सगळे एकत्रितमध्ये भेटून सांगू शकतात इतर तालुक्यामध्ये शिबिरं हे घेतली जात आहेत. आपल्या तालुक्यात सुद्धा डीबीटीमुळे अडकलेले लाभार्थ्यांसाठी कधीपर्यंत शिबिर घेतलं जाईल याबाबतचं परिपत्रक, निवेदन सादर करू शकतात. त्यामुळे जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर हे शिबिरं आयोजित करून लाभार्थ्यांचे जे लाभ जे अडकलेले आहेत त्यांना ते वेळेवर आणि सुरळीत मिळणं सुरू होईल. शिबिर सुरू असलेल्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि मदत करा, कारण पाहू शकता सोबत तुमच्या सोबत इतरांचंही अनुदान सुरळीत होईल. जे लाभार्थी असतील, आपला व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी दुसऱ्या लाभार्थ्यांसाठी, निराधार बांधवांसाठी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांची अडचण असेल, ज्यांची समस्या असेल त्यांना शिबिराबद्दलची माहिती मिळेल आणि त्यांना सुद्धा
याबाबतचा लाभ हा घेता येईल आणि त्यांचं सुद्धा अनुदान हे वेळेवर सुरळीत त्यांना प्राप्त होईल. महत्वाचं म्हणजे स्वतःचे पैसे येण्याबरोबरच तुमचे जे निराधार बांधव सहकारी आहेत त्यांचे सुद्धा पैसे येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. हा माहितीचा जास्तीत जास्त व्हिडिओ जो आहे लोकांपर्यंत शेअर करा. तुमचं डोळ्याचं स्कॅन होत नाही, तुमचं हाताचे ठसे स्कॅन होत नाहीत, आधार प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी हे खूपच महत्वाचं आहे आणि त्यांचं सगळ्यात गरजेचे असलेले जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे अनुदान मिळेल. बोगस लाभार्थी सध्या जर अनुदान घेत असतील तर त्यांचे जे महत्वाचे हक्काचे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे अनुदान प्राप्त होईल आणि या प्रक्रियेमुळे बायोमेट्रिक अडचणी असलेले लाभार्थी या योजनेत सामील होऊ शकतील. त्यामुळे योजनेचा उद्देश जो आहे, मुख्य उद्देश निराधार बांधवांपर्यंत जे समाजातील दुर्लभ घटक आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ 100% अशा पद्धतीने पोहोचेल. तर अत्यंत महत्वाचा असा शिबिर राज्य शासनामार्फत तहसील अंतर्गत हे राबवली जाणार आहे. तुम्ही चौकशी करू शकता, अजून राबवलं केलं नसेल आणि विनंती करू शकता हे राबवण्यासाठी. आता सगळ्यात महत्वाची शेवटची अशी अपडेट की फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता हा कधी येणार आहे. तर याबाबत आपण शासनाकडे म्हणजे जे शासकीय अधिकारी आहेत यांच्याशी चौकशी केल्यानंतर अशा पद्धतीची माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे की निधीची तरतूद जी कमतरता होती ही निधीची तरतूद जी आहे पूर्ण झाली असून अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये लाभ देण्यासाठीची प्रक्रिया ही जवळजवळ आहे. त्या कारणामुळे प्रत्येक तहसील प्रत्येक जिल्हा अंतर्गत जो लाभ आहे फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता उद्यापासून कदाचित तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. या संदर्भात सुद्धा काही ज्या लेटेस्ट अपडेट येतील, नवीन अपडेट येतील त्या आपण जशा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जशा आपल्यापर्यंतच्या अपडेट मिळतात, शासकीय अधिकारी असतील, विश्वासू सहकारी असतील, त्याचबरोबर पोर्टलची हेल्पलाईन नंबर असेल, यामार्फत जी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचते सगळ्यात अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यासाठीच आत्ताच मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.